तन्मय नाही, तन्मय काय करतोस तू? बाबा हे बघा, तन्मय काय करतोय बघा. तन्मय त्याला सांग ना बाबा. तन्मय तू काय करतोयस? तन्मय आदेश मिळाल्याप्रमाणे कर. नाही 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 तन्मय, तन्मय नाही. तन्मय ऐक माझं. हा नेत्रा. हॅलो साहेब, साहेब माझं ऐका, तन्मयला वाचवा. काय? मला आताच बाबा भेटले. मला तन्मयचा व्हिडिओ कॉल आला. काय फास लावलाय तुम्ही? लवकर जा, त्याला वाचवा. लगेच निघा. नाही नेत्रा. बाबा 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 नेत्रा, निमंत्रणाला मान देऊन ठरलेल्या ठिकाणी आलीस. धन्य झाले. तू काय करतोयस? तनु प्लीज स्टॉप इट. तनु ऐक माझं, ते गळ्यातलं काढा आणि खाली उतरा. तनु प्लीज ऐक ना माझं. तनु प्लीज ऐक माझं, ते गळ्यातलं काढा आणि खाली उतरा ती. तनु तनु ऐक ना. तनु ऐक ना माझं. तनु तनु प्लीज स्टॉप इट. बघ सगळं आधीसारखं आता नॉर्मल होणार आहे. तो त्या विरोचकाच्या वशी करणार, तो लवकरच बाहेर पडणार आहे सगळं बाळा. प्लीज ऐक माझं. हा ते गळ्यातलं काढा आणि खाली उतर. तनु ऐक ना रे. मला अजून कोणाला गमवायचं नाही आता. तनु प्लीज ऐक माझं. तनु आपलं ठरलं ना, आपण दोघांनी एकत्र राईडवर जायचं. हा हिमाचलला जायचंय ना आपण. तनु ऐक माझं प्लीज खाली होतं. तनु तनु ऐक ना प्लीज. तनु थांब. तनु थांब. तनु 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 काय करतोस? तनु 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 दार उघड. तनु तनु दार उघड प्लीज. तनु दार उघड ना प्लीज. गुणाचं बाळ माझं. आता शोभतोस तू छोटा विरोचक. खूप कमाल काम केलंस तू. आता मला खात्री पटली की तू विरोचकाचा वंश पुढे चालवशील. बघ आता नेत्राच्या सैन्यात होतास तेव्हा वाऱ्यावर सोडलं होतं तुला, पण आता विरोचकाला सामील झालास. युद्धात सामील करून घेतलं गेलं तुला, हो की नाही? असंच शिकत राहायचं. आता त्या अद्वैतला वरती खोलीत बंद करून ठेवलेस की नाही? काहीही झालं तरी तो बाहेर येता कामा नये. शिकून घे,
शिकून घे सगळं. भविष्यात तुला हेच करायचंय. बाबा बाबा आत्या. हॅलो साहेब, तन्मय ठीक आहे ना? त्याला काही झालं नाही ना? नाही नेत्रा, मी तन्मयला सोडवलंय, पण नेत्रा मला आधी सांग, तू सेफ आहेस ना? बाबा अचानक कुठे निघून गेले काहीच कळत नाहीये. आत्या बाबा कोणाबद्दल काहीच कळत नाहीये साहेब. मी कधीपासून त्यांना शोधायचा प्रयत्न करते. तेजस ब्रो थांब, मरशील मरशील ब्रो. तुम्ही काय करतोस ब्रो? आज तेजस ब्रो मरणार आहे. तुला काही होतंय का? मला तन्मयचा व्हिडिओ कॉल आला. त्याने गळफास लावलाय. तुम्ही लवकर जा, त्याला वाचवा. तनु काय करतोस? हा सगळा विरोचकाचा ट्रॅप आहे नेत्रा. तुझं त्या लोकेशनवर पोहोचणं, बाबा तुला तिथे भेटणं, करेक्ट त्याच वेळी तन्मयच्या फोनवरून तुझ्या फोनवर व्हिडिओ कॉल येणं आणि तन्मयचा फोन तन्मयकडे असणं. तन्मयला मी इथे सोडवलं नेत्रा, पण तन्मय मला इथे लॉक करून पळाला. घरात काहीतरी खूप मोठं घडतंय. तू लवकरात लवकर घरी ये नेत्रा, लवकरात लवकर घरी. मी निघते, मी लगेच निघते साहेब. आलेच. काय गुलामानो, काय गुलामानो, काय गुलामानो. झाला का आराम? अद्वैत आणि नेत्राने लाड केले की नाही? आता हा विरोचक परत आलाय. आता कामाला लागायचं. चला उठा, या. छोवी, शाबास. खूप मजा केली तुम्ही. आता मजा नाही, आता सजा. पण घाबरायचं नाही, सजा तुम्हाला नाही देणार आहे. सजा आपण द्यायची कुणाला? अद्वैत आणि नेत्राला. इतका त्रास द्यायचा, इतका त्रास द्यायचा की नेत्राने माझ्या पायावर नाक घासून म्हटलं पाहिजे, विरोचका मी हरले. अन्न नाही, पाणी नाही, भुकेलं ठेवून मारायचं होतं तिला मला. पण या त्रिनयनाच्या भक्तांना कसं समजवणार की हा विरोचक मरत नसतो, हा विरोचक मारतो.
अर्धवट छोवी तो दोर दे घे घे. घाल गळ्यात. असं नाही, गळफास तो बघ फास करून ठेवलाय, तो गळ्यात घालायचा. झालं. तू माझा लाडका लेक कधीच नव्हतास रे, पण माझा लाडका गुलाम होऊ शकतोस. हा होणार ना लाडका गुलाम. हा मग आता तुम्ही मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका आणि नीट लक्षात ठेवा. तर काय झालं? विरोच्या घरातच आहे. काय? मला हॉलमध्ये सापडलं. मागे व्हा. तेजस भाऊजी, मागे व्हा. तेजस भाऊजी खाली उतरा. ते तन्मय बाजूला. तेजस खाली उतर. तन्मय, फाल्गुनी टेबल खेचा. नाही, आम्ही मागे होतो. नाही तन्मय थांब. एकदा सांगितलं ना मागे व्हा तर मागे व्हायचं. परत पुढे आलात तर तेजसला गळफास लागेल. फाल्गुनी ताई, असं नका करू. तुम्ही मागे व्हा. प्लीज ऐका माझं, मागे व्हा. फाल्गुनी ताई, तेजस भाऊजी आहेत. काय करताय तुम्ही? टेबल सोडा. लिटरली सांगून नाही ऐकणार. वर चढतो आणि तसा फास करतो आधी. सॉरी 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 काकू, सॉरी.
एकदा सांगितलेलं कळत नाही, मागे राहायचं, पुढे यायचं नाही. कोणीही काहीही बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. आता जर कोणी बोलण्याचा किंवा पुढे येण्याचा प्रयत्न केला ना, तर हे टेबल खेचलं जाईल आणि याचा जीव जाईल. त्याला जबाबदार तुम्ही असाल. आत्ताच्या आत्ता या रूम मधून बाहेर जा. आत्ताच्या आत्ता. तन्मय, फाल्गुनी, टेबल खेचले. आम्ही बाहेर बाहेर थांबतो. बाहेर थांबतो. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, घराबाहेर जाऊन जर इंद्राणी आणि पिंडोक राजाध्यक्षाला शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी तेजसचा जीव जाईल. आणि घरात राहून आमच्याशी लबाडी केली तर इंद्राणी आणि पिंडोक राजाध्यक्षाचा जीव जाईल. खो खो काय बोलताय तुम्ही? विरोचकाचं नका ऐकू. सगळं विरोचक मुद्दाम घडवून आणतो. विरोचक तुमचा सुद्धा जीव घेणार आहे. तुम्ही एकदा सांगितलं ना, बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. विरोचक जे म्हणेल तेच, तसंच आणि तेवढंच घडणार. आता इथून बाहेर चल. एक माझं नेत्र बाहेर आहे. नेत्र, आपण सांगून नाही ऐकणार ते. काकू तेच बोलते जे फिरोशकाने तिला सांगितलं. विरोचक आला कधी? तो गेला कधी? विरोचक आता आहे कुठे? नेत्र, तन्मयने जेव्हा मला लॉक केलं होतं ना, तेव्हाच घडलं हे सगळं. तेजस भाऊजी आपल्या समोर आहे. आपण त्यांना काहीच होऊ देणार नाही. पण आत्या आणि बाबांचं काय? ते आपल्या समोर नाही आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. आपण काहीतरी करायला हवं. मला खूप भीती वाटते. ते दोघंच सुखरूप राहायला हवेत. देवी, आई जागी हो. आई तुझ्या लेकीचा आणि तिच्या कुटुंबाचा जीव धोक्यात. जागी हो आई. कधीच संपणार नाहीये का? आपण विरोचकाला बंदिस्त केलं तेव्हा मला वाटलं हाच अंत आहे. पण तो अंत नव्हता, ती सुरुवात होती आणखीन मोठ्या संकटाची. विरोचकाने आपल्यासाठी आणखी काय काय वाढवून ठेवले काय माहिती.
तिथं हे सगळं फक्त गतग्रहण संपेपर्यंत. तोपर्यंत कोणाचा जीव गेला तर मित्रा तेच होऊ द्यायचं नाहीये फक्त आपल्याला. इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाली आपली. तेजस भाऊजींना वाचवायला गेलो तर बाबा आणि आत्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना वाचवायला गेलो तर यांच्या जीवाला धोका आहे. मग काय आपण काय करायचं आपण? आता आपल्याकडे एकच ऑप्शन आहे. मी फोर्सफुली जाऊन तेजसला खाली उतरवू शकतो, पण मी नाही करू शकत आता तसं. त्यामुळे आता आपल्याला फक्त पेशन्स ठेवावे लागतील.